नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपल्याला अगदी खमंग आणि चटपटीत पदार्थ बनवायचा आहे, जे की सर्वांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही पाहिल्यानंतर 100% गॅरंटी तुम्ही सुद्धा बनवणार आहेत. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो आपण साधारणतः अर्धा किलो इतका साबुदाणा आहे आणि तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता. तर आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा तर घेतलेला आहे आणि साबुदाणा सुरुवातीला काय करायचे, पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, जे की पावडर धूळ वगैरे असते ते पूर्ण निघून जाईल आणि त्यामुळे पदार्थ जो बनणार आहे तो चांगला बनला जातो. आता 1 इंच इतका आपण पाणी वरती ठेवलेलं आहे आणि फक्त हे 2 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे. जास्त आपण ह्या ठिकाणी वेळ लावलेला नाही. आता 2 तासापूर्वी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि भिजलेला सुद्धा आहे आता. आता त्यासाठी आपल्याला पुढे काय तयारी करायची पाहूया. आता ह्या ठिकाणी घेतलेले आहेत अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला पाणी टाकून चांगले 3 शिट्ट्या करून घ्यायचे, चांगले उकडले जातील असं आपण हे ठेवलेलं होतं. आता ह्या ठिकाणी उकडून झाल्यानंतर छान उकडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी उकडून छान तडकलेले सुद्धा आहेत. आता वरची साल काढून घ्यायचे. बटाटे जेव्हा चांगले उकडतात तेव्हा साल खूप लवकर निघते. जर कच्चे राहिले तर साल निघत नाही आणि पदार्थ चांगला बनणार नाही, त्यामुळे चांगलंच उकडून घ्यायचे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नसेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर आता बोलता बोलता बटाट्याची पूर्ण साल तर ह्या ठिकाणी आपली काढून सुद्धा झालेली आहे. चला तर साबुदाणा पाहूया. आता ह्या ठिकाणी साबुदाणा छान फुललेला आहे, तुम्हाला पाहतात लक्षात आलं असेल. आणि अगदी मोकळा सक्क झालेला आणि मऊसरसुद्धा झालेला आहे, बिलकुल ह्यात पाणी राहिलेलं नाही. तर अशा पद्धतीने लहान आकाराची आपण ह्या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीनेच आपल्याला हे पूर्ण बटाटा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे. कारण लहान खिसणीने खिसल्यानंतर अगदी लहान आकारात छान मॅश होतो, त्यामुळे लहानच खिसणी घ्या. किंवा तुम्ही पुरणपात्राच्या चाळणीतून काढलं तरीसुद्धा चालते, अगदी छान मॅश होऊन आलू आपलं तयार होतो. चला तर फटकन ह्या पद्धतीने पूर्ण आलू जे आहे ते आता गाळून घेणार आहे. अगदी झटपट पद्धत आहे, बिलकुल कमी साहित्यामध्ये, बिलकुल साच्यासुद्धा लागणार नाही. हा पदार्थ बनवण्यासाठी इतकी सोपी पद्धत आहे. चला पूर्ण बटाटा ह्या ठिकाणी आपला खिसून झालेला आहे. आता इथं आपण जो साबुदाणा भिजू घातलेला होता तो त्यामधला आपल्याला अर्धा साबुदाणा ह्या ठिकाणी लागणार आहे. पाव किलो साबुदाण्यासाठी आपल्याला पाव किलोच बटाटे लागणार आहेत. आपण सेम प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर खात नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आपल्याला उपवासाचं मीठ टाकायचं, म्हणजे शेंदूर टाकून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण जे तयार करायचं आहे ते अगदी छान प्रेस करून आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. खूप खुल्ला साबुदाणा आहे त्यामुळे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं, जे की खुल्ला होणार नाही. अगदी कमी वेळ आपण हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साधारणतः आपण 2 तासापूर्वी जर ही तयारी केलं तर आपल्याला बिलकुल वेळ लागत नाही. इन्स्टंट आपण वर्षभरासाठी हा पदार्थ बनवत आहोत. पाहू शकता खूप लवकर पीठ मळले जाते. बटाट्याच्या ओलसरपणामध्ये आपण पूर्ण साबुदाणा जो आहे तो छान मळून घेतलेला आहे. जर खूप कोरडं वाटलं तर थोडं पाणी लावलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी पूर्ण पीठ मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी सोऱ्या वगैरे काहीच घ्यायचं नाही. हाताने आपण जसं की नेहमीच बाजरीच्या खारोड्या घालतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे असंच ताटामध्ये घालून आपण हे ताट जर उचलून उन्हाला ठेवलं तरीसुद्धा चालते. अगदी घरात आपण सावलीला बसून हा पदार्थ बनवू शकतो. अगदी 4 ते 5 ताट जर बनवले तर बिलकुल वेळ पण लागत नाही आणि उन्हातसुद्धा जायची गरज नाही. घरातच फॅनला तुम्ही 1 तासासाठी जर ठेवलं तर नंतरसुद्धा आपण हे उचलून नेऊन ठेवू शकतो. तर पटकन हाताने ह्या ठिकाणी पूर्ण खारोड्या जे आहे ते टाकून घेणार आहे. किंवा तुम्ही हे मिश्रण डायरेक्ट सूर्यामध्ये घालून सुद्धा आपण ह्याच्या चकल्यासुद्धा बनवू शकतो. अगदी हातानं बिलकुल साचा न वापरता आपण आज ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे खारोड्या सांडगे बनवलेले आहेत. किंवा तुम्ही पॉपकॉर्न म्हणलं तरीसुद्धा चालते. अगदी छान कडकडीत आपण हे उन्हाला 1 दिवसाकरता वाळवून घेतलेले आणि छान वाळलेले आहेत. त्यामधले अर्धेच आपण ह्या ठिकाणी आज घेतलेले आहेत. आणखीन आपण शिल्लक उन्हालाच ठेवलेले आहेत. चला तर वाळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती आपल्या कढई ठेवायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेलात टाकल्यानंतर आपल्याला हे पाहायचं किती फुलते छान. ती छान मोत्यासारखा साबुदाणा जो आहे तो फुलतो आणि बिलकुल वेळ लागत नाही. बिना साच्याचे तुम्ही हा पदार्थ पटकन बनवू शकतो आणि ह्यामध्ये काही फरक पडतो, बिलकुल हा पदार्थ बिघडत नाही. परफेक्ट पदार्थ बनून तयार होतो. पाहू शकता या ठिकाणी अगदी खुसखुशीत तळलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी आता सर्व जे सांडगे आहे ते तळून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्की आवडेल, नक्की ट्राय करून पहा.
केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हे सांडगे किंवा खरड्या कशा वाटल्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.